नेक्स्ट क्वेश्चन. सर नेपाळमध्ये जो आता नाही का म्हणतात जेन झी प्रोटेस्ट झाला, तर हे कसं काय डिसाइड होतं की जेन झी कोणती, जेन वाय कोणती आहे? येस, जनरेशन एक्स वाय झेड परत अल्फा बीटा, तर हे कुठून ठरतं? ठीक आहे, तर ही जी जनरेशन कोणत्या वर्षी जन्माला आली त्याच्यावरून आपण हे ठरवत असतो. ठीक आहे, तर आता तुम्ही बघू शकता की जनरेशन एक्स, जनरेशन वाय, जनरेशन झेड. या जनरेशन झेड वर आजकाल खूप चर्चा चालू आहे. त्याच्यानंतर जनरेशन येते अल्फा, त्यानंतर बीटा. तर यांचा जन्म इयर कोणता, यांचा जन्म कोणत्या वर्षी किंवा कोणत्या डिकेड मध्ये झाला त्याच्यावरून हे आपण ठरवत असतो. तर जेन एक्स जी आहे ती तुमची 1960 ते 1980 पर्यंत जे काही जन्मलेले लोक आहेत तर ते तुमचे जनरेशन एक्स मध्ये येतात. त्यानंतर 1981 ते 1996 पर्यंत जे काही लोक आहेत ते जेन वाय मध्ये येतात आणि यांना आपण मिलेनियल्स सुद्धा म्हणत असतो. काय म्हणतो? मिलेनियल्स सुद्धा म्हणत असतो. ठीक आहे, यस. आणि त्यानंतर ज्याच्यावर सगळ्यात जास्त आजकाल धिंगाणा चालू आहे, लडाख पासून तर आपल्या नेपाळ पर्यंत, तर त्यांचा जन्म झालेला असतो 1997 पासून ते 2010-11 पर्यंतचा यांचा कन्सिडर केलं जातं. त्यानंतर येते तुमची जेन अल्फा. जेन अल्फाचा जन्म 2011 पासून ते 2024 पर्यंतचा आपण कन्सिडर करतो. त्यानंतर येते जनरेशन बीटा. तर या जनरेशन बीटाचा 2025 पासून तर आतापर्यंत जे काही येणार आहे, मला असं वाटतं 2040 किंवा 39 पर्यंत या जनरेशन बीटाचा जन्म होईल. तर अशा प्रकारे हे सगळे जेव्हा यांचा जन्म झाला ज्या डिकेडमध्ये किंवा ज्या इयरमध्ये, तर त्यानुसार हे जनरेशन एक्स वाय झेड अल्फा बीटा आपण बनवलेले. ठीक आहे.